आयोजक समितीकडे जोरदार टाळ्या। राजू भाऊ ठाकरे आगे बढ़ो, राजू भाऊ ठाकरे आगे बढ़ो। भीमराज सेनेचा जय हो, भीमराज सेनेचा जय हो। थोड़ा नाना ऐसा जोर मारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। शेर सचिव जोरदार टाळ्या। प्रतीक दिवेकर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या पक्षाचं काय धोरण आहे? आमचा पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती या महाराष्ट्रामध्ये काम करतोय। आज मराठवाड्यातील विशेषतः छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यातील काही आमच्या आंबेडकरी बांधवांनी संभाजीनगरचे आमचे मराठवाडा जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोज शेजवळजी, कार्याध्यक्ष प्रमोद गायकवाडजी, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आदित्य वाहुडजी व सँडी गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या ठिकाणी भीमराज सेनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढणार आहोत। सोबळावरती या ठिकाणी आम्ही इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी जे संभाजीनगरमधील आमच्या सहकाऱ्यांचं काम आहे ते काम पाहता येत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबळावर या ठिकाणी इलेक्शन लढू। मुद्दे आता सर्वात मोठा मुद्दा जो आहे, ज्या प्रकारे मुकुंदवाडी असेल अशा ठिकाणी जे अनधिकृतीच्या नावाखाली बांधकाम तोडण्यात आलं आणि विशेषतः दलित आणि मुस्लिम वस्त्यामध्ये जो असा भेदभावाचा प्रकार या प्रशासनाकडून केला जातो तो थांबवून आम्ही सर्वांसाठी समान न्याय आणि समान हक्कासाठी लढत राहू आणि सगळ्यांना संरक्षण देऊ। मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत आम्ही पूर्णतः, कारण मराठा ही डॉमिनेटेड कास्ट आहे। मराठा ही काही मागासलेली कास्ट नाही आहे आणि आपण पाहिलं असेल आजवर या महाराष्ट्रामध्ये जर कोणी अन्याय अत्याचार शेड्यूल कास्ट समाजावरती, ओबीसी समाजावरती किंवा आदिवासी समाजावरती केला असेल तर विशेषतः मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने केलेला आहे। जर या मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं तर तो आणखी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आम्ही पूर्णतः विरोधात आहोत। मराठा समाज मागासलेला नाही का असं सांगू? बिलकुल मराठा समाज हा मागासलेला नसून माजोरडा समाज आहे। गारांगे सोबत काही दलित संघटना पदाधिकारी आणि दलित काही दिसतात, व्यासपीठावर जाऊन समर्थन करतात, हे सर करतात।
त्यांच्यासोबत दलित आहेत, आंबेडकरवादी नाही आहेत. जे दलित आहेत ते आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एवढं दिले की आम्हाला कोणत्या स्टेजवर जायची गरज नाही. आणि विशेषतः यांचा माजोर्डापणा आपण पाहिला असेल की ज्या महापुरुषांनी संपूर्ण देशाला आरक्षण दिलं त्या महापुरुषांचे फोटो ते त्यांच्या स्टेजवर ठेवत नाही आणि आरक्षण मागता. अशा प्रकारे दुपट्टी धोरण अपनावणाऱ्या जातीवादी लोकांना आणि त्यांच्या आरक्षणाचा आम्ही पूर्ण विरोधात आहोत. आणि जे आमचे काही गेले असतील ते सगळे पाकिटवाली लोक आहेत. ज्यांना जिथं पाकिट भेटेल तिथं ते जातात. आमचे काही लोक तिथं भाकरी खाताना पण बघितलं असेल. भाकरीच्या तुकड्यासाठी जाणाऱ्या लोकांविषयी मला काही बोलायचं नाही. दलित मुसलमान युवकांवर बरेच गावामध्ये हल्ले झाले, काही मृत्युमुखी पडले. देवेंद्र फडणवीस यांनी आजही काही पत्रकार परिषद घेऊन दुःख व्यक्त केलं नाही. याचं ते करणारच नाही ना. त्यांची नीती मनोनीती आहे. त्या मनोनीतीनुसार मुस्लिम आणि दलित हे सर्वात खालच्या स्तराला आहे. यांनी आधी मुस्लिम समाजाला नमोहराम करून टाकलं आणि आता विचार करताय का ते बौद्ध समाजा मागासवर्गीय समाजात देखील नमोहराम करतील. परंतु आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत. आम्ही अन्याय अत्याचार नाही. आता तर आम्हाला आमची ताकद जेव्हा आम्ही दाखवू, आता लवकरच आम्ही इथं मराठवाड्यामध्ये आमचा मेळावा घेणार आहोत. कारण आमची ताकद दाखवल्याशिवाय कोणी आमच्याकडे युती करण्यासाठी येणार नाही. त्यामुळे आमची पहिली आता जी प्रायोरिटी आमची ताकद वाढवून एक मराठवाड्यामध्ये मेळावा घेऊन आमची ताकद दाखवू आम्ही आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करू. परंतु MIM असेल किंवा इतर कुठल्याही अल्पसंख्याक समाजाचा पक्ष असेल जो अल्पसंख्याक आणि दलित समाजाचे प्रश्न घेऊन भांडणारा असेल, तोडपाणी करणारा नसेल, मुंह में राम और बगल में छुरी अशा प्रकारचे काम करणारा नसेल, अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही नक्कीच या छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही महानगरपालिकेत काम करू. आम्ही कमीत कमी 15 ते 20 जागेवरती आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे. त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे. आज जो म्हणजे अशा माणसाबद्दल आपण बघितलं त्याचा MMS म्हणजे या माणसाला नैतिकता नाही, त्या माणसाबद्दल बोलून माझा टाइम वेस्ट नको करू. महानगरपालिका आमची पूर्वीपासून भूमिका आहे की ही महानगरपालिका मनुवादी मानसिकता असलेल्या लोकांच्या हातामध्ये आहे आणि त्या लोकांना जे आमच्या त्या ठिकाणी मला वाटतं 2-2, 3-3 माळ्याच्या बंगल्यासारखी घरं देखील होती. मग ते त्यांच्या डोळ्यात खुपतं की हा समाज रस्त्यावर राहणारा, आज आम्ही मेहनत करून आज एवढे मोठे आमचे बंगले बांधलेत, ते जाणीवपूर्वक तोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यांना रस्ता वगैरे हा तर निमित्त आहे. त्यांच्या डोळ्यात खुपतं की हा जो शूद्र मागासवर्गीय समाज आहे हा कसा पुढे जातोय. त्यासाठी जाणीवपूर्वक हे यांनी करण्यात आलेलं आहे. कारण आपण रस्त्याच्या एका साईडची जे दलित मुस्लिम वस्ती ही तोडतात आणि दुसऱ्या बाजूला मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते तुम्ही तसेच ठेवता. आणि आता काम का थांबवलं म्हणजे आमचा फक्त उद्देश होता की आम्ही त्या ठिकाणाहून जावं आणि आमचा मतदार तिथून जावा. मग यांना मानणारा मतदार तिथे मोठ्या प्रमाणात असेल पहिल्यापासून आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत. त्यांची कोर्टाची रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल त्यासाठी भीमराव पक्ष त्यांच्यासोबत पूर्णतः सक्रिय सहभाग असेल. सध्याला जी परिस्थिती शेतकऱ्याची आंदोलन होते कारण मुख्यमंत्री महाराष्ट्र अनेक संघटना आंदोलन आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काही शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री नाही आहे. हा शेटजी आणि भटजीचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शेटजी आणि भटजीचं दुःख त्याला कळतं, शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही. आपण पाहिलं असेल कितीतरी लाखो करोड रुपये त्याने इंडस्ट्रील आणि उद्योगपतींचे माफ केले, परंतु आमच्या शेतकऱ्यांना ते त्याची भरपाई देत नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्ही शेतमजुरांची मुलं आहोत. आम्ही भूमिहीन ज्यांच्याकडे शेत नाही नागरिकांनी सुजानपणे विचार करावा. आपण खूप मोठी चुकी केली. या महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचारांचं सरकार देऊन आपण फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या वारसांना एकदा सत्ता द्या. तुमचा विकास हा खऱ्या अर्थानं समतेनुसार होईल. त्यासाठी आपण भीमराव सेनेसह इतर आंबेडकरवादी पक्षांना सहकार्य करावं. पूर्ण सहभाग आहे आणि बुद्ध लेणीच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, परिवेश प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा सहभाग दर्शवलेला आहे. त्या ठिकाणी ते जे नेतृत्व आहे ते आमचे भंते जे करतात त्यामुळे त्या फ्रंटला न येता आम्ही पाठवून पूर्ण सहकार्य करतो. तेच आहे ना सर, सत्ताच तुम्ही अशा माणसाच्या हातात दिले की त्याला शेटजी आणि भटजीचं पडलेलं आहे. कामगारांचं, गरिबांचं, शेतकऱ्यांचे त्याला काही देणं घेणं नाहीये. हा एखादा जर उद्योगपतीला काही अडचण असेल तर त्यासाठी ते काम करतात.